तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी हलकी आणि चविष्ट अशी सुरळीची वडी तुम्ही घरी बनवली आहे का? आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट सुरळीची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग उशीर न करता या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे ना आता मी सुरळीची वडी करण्यासाठी ना 1 कप आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे. कोणतं पण एका वाटीचं प्रमाण हे तुम्ही फिक्स करा आणि त्यानुसार हे सगळं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तशीच वाटी सेम इथे मी 1 वाटी हे घट्ट दही घेतलेलं आहे. पाव वाटी चिरोटी रवा ज्याला म्हणतात ना तो बारीक रवा इथे मी घेतलेला आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हळद आणि आता आपल्याला मीठ लागणार आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता इथे ना खांडवी बनवण्यासाठी ना आधी आपल्याला ना हे दोन आहे ना छान असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. चला तर मग आधी आपण हे वाटून घेऊया. ते नाही आता आपल्याला ना मिरचीचा आधी ठेचा करून घ्यायचा आहे. त्यासाठी ना इथे मी मिरच्या आणि आलं घालून आहे ना छान असं वाटून घेते ह्याला. तुम्ही बघू शकताय आपलं जाडसर असं हे वाटून झालेलं आहे. आपल्याला हे परत गाळावंच लागतं. फक्त ह्याचा फ्लेवर आपल्याला त्यात उतरला पाहिजे इथपर्यंत आपण हे वाटून घ्यायचं आहे. जास्त काही असं बारीक करायची गरज नाही आहे. आता ना ह्याला आपण एका वाटीत आहे ना काढून घेऊया. सगळं साहित्य आता आपल्याला ना मिक्सरच्या जारमध्ये घालून एकत्र करायचं आहे. सगळं एकजीव करायचं आहे. पटकन होतं, हाताने फिरवायची फेटत बसायची काहीच गरज नाही आहे. मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे. चला तर मग आपण हे करूया. आता ह्यात आहे ना आपल्याला 1 कप हे जे 1 वाटी जे बेसन घेतलं होतं ना ते घालून घ्यायचे आधी. त्यातच इथे पाव कप रवा, बारीक रवा आहे हा, तो घालून घ्यायचा आहे. 1 वाटी आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तुम्ही ताक पण करून घालू शकता, पण ही सोपी पद्धत आहे. असं तुम्ही फॉलो केलं तर छान अशी आपली खांडवी तयार होणार आहे. आता ह्यातच आपण आहे ना जो वाटून घेतला होता तो ठेचा घालून घ्यायचा आहे. हळद घालून घ्यायची आहे. पाव चमचा इतकी ही हळद आहे. आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता ना ज्या वाटीने आपण दही किंवा बेसन पीठ मोजलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी आधी ह्याच्यात ना पाणी घालून घेऊया. आता ह्यातच आपल्याला ना 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि लागलं तर अजून आपण परत घालणार आहे. आता हे छान असं आपल्याला ना एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. हे तुम्ही बघू शकता आपले एकजीव झालेलं आहे सगळं मिश्रण. हे अजून मला ना थिक वाटतंय. मी ह्याच्यात अजून थोडं पाणी घालून घेणार आहे. इथे ना अजून मी थोडंसं पाणी घालून घेते. जास्त पण आपल्याला पातळ नाही करायचं आहे. आपल्याला याला गाळून घ्यायचं असं. आपलं छान असं पातळ हे बॅटर आहे ना रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला जवळजवळ आहे ना ज्याने आपण बेसन पीठ मोजून घेतलं ना त्याच वाटीने ना आपल्याला 1.5 वाटी इतकं हे पाणी लागलेलं आहे. तितकं मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे. एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आता नाही आपल्याला झाकून आहे ना एक 15 ते 20 मिनिटाला रेस्ट करून द्यायचं आहे. आणि मग आपण ह्याची खांडवी करणार आहे. का रेस्ट करायचं? कारण ह्याच्यात जो आपण रवा घातला आहे ना तो छान असा फुगून येतो, फुलतो तो. आणि जर फुलला ना आपल्याला वाटलं ना पाणी कमी पडते अजून पण, तर अजून थोडं पाणी आपल्याला वाढवावं लागेल. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. इथे ना अर्धा तास झालेला आहे. आपलं पीठ हे छान असं आहे ना त्यातला रवा फुगलेला आहे. तुम्ही बघू शकता. छान असं एकदा हे मिक्स करून घेऊया. इथे मला वाटत नाही आहे की अजून ह्याच्यात पाणी वतायची गरज आहे. बरोबर आहे एवढे. जास्त पण पातळ केलं ना पटकन ते असं स्टीम होत नाही किंवा शिजत नाही ते पीठ आणि वडी ही करताना तुटू शकते. पुन्हा इथं आपल्याला ना हे जे मिश्रण आहे ना ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळं एकसंध होतं. आपल्याला एवढीच ही कन्सिस्टन्सी ह्याची पाहिजे आहे. तुम्ही बघू शकता जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही आहे. आता आपण खांडवी बनवून घेऊया. आता ना इथे ना मी पाणी हे उकळायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला ना हे स्टीम करून घ्यायचं आहे ताटात घालून, म्हणजे ना आपल्याला असं पीठ वगैरे शिजवायची काहीच गरज नाही आहे किंवा कुकरला लावायची पण काहीच गरज नाही. आणि चुकायचा तर प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे ना आपल्याला हे ना मिश्रण आहे ना आधी आपल्याला असं एकदा ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यातलं थोडं मिश्रण आहे ना आपल्याला हे ताटात घालून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं. जास्त पण जाड थर द्यायचा नाही, नाहीतर मग जाड होतात ह्या खांडवी. असं आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, पटकन होतं. आपलं पाणी हे ना मी स्टीम करायला हे आधीच पाणी ठेवलं होतं. आता ह्याच्यावर ना आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे.
आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला स्टीम होऊन द्यायचं आहे फास्ट गॅसवर. म्हणजे जास्त पण फास्ट नाही करायचं, मिडियम गॅस आपल्याला इथे ठेवून हे स्टीम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं ताट हे रेडी करूया. असं पटपट आपलं एकदा पाणी तापलं ना छान असं पटपट आपली खांडवी रेडी होते. आपली रेडी झालेली आहे. आपण ह्याला काढून घेऊया आणि जे दुसरं ताट आहे ना रेडी केलेलं त्याच्यावर ठेवून घेऊया. आता पाण्यावर आहे ना आपल्याला हे दुसरं ताट ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर असं ते शिजलं जातं. 5 मिनटं झालेले आहेत. आपण आहे ना झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता छान असं आपलं आहे ना सुरळीची वडी ही रेडी झालेली आहे. छान अशी ही शिजलेली आहे, ही चिटकत नाही आहे म्हणजे शिजलेली आहे. छान आहे ना असं आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे. ह्यावर आहे ना तर आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. खोबरं घालून घेऊया. छान अशी जी टेस्ट आहे ना जेव्हा आपण ही खांडवी खातो ना तेव्हा लागते. आता ना आपण ह्याला ना रोल करून घ्यायचं आहे. आधी असं तुम्हाला किती लहान मोठी पाहिजे त्यानुसार ह्याचं काप करायचं आणि रोल करायचे त्याच्यात आपल्याला छान. आता आधी काय करायचं आहेत ना, हे आपल्याला कडा सोडून घ्यायचे आहेत, कडेने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. असं आता 2 बोटाने फक्त असा रोल केला की लगेच हे सुटून येतं ताटाला. थिन असा आपला हा रोल रेडी झालेला आहे. एकदम पातळ हे झालेला आहे, छान चमक आलेली आहे याला. आपण आहे ना ह्याला काढून घेऊया आणि दुसरं बनवून घेऊया. थोडंसं रवा वापरतो ना, एक 2-3 टेबलस्पून. त्याने काय होतं ना अजिबात आपली ना खांडवी ही चुकत पण नाही आणि ती फाटत पण नाही. एकसारखी छान अशी ही रेडी होते. छान अशी एक टिप आहे, तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा. तुमची पण अशीच छान अशी सुरळीची वडी ही रेडी होईल. जशी आपल्याला स्वीट होममध्ये मिळते ना सेम तशीच बाहेरच्यासारखी रेडी होते आणि खायला तितकीच अप्रतिम अशी लागते. अशाच प्रकारे आपण सर्व सुरळीच्या वड्या ह्या तयार करून घेऊया. इथे ना आपल्या सर्व सुरळीच्या वड्या हे रेडी झालेल्या आहेत. आपण खांडवी केली ना त्याला फोडणी देऊन घ्यायचे. त्यासाठी इथे मी ना 1 मोठा टेबलस्पून आहे ना तेल घालून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला ना मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली ना आपल्याला ह्याच्यात आहे ना कढीपत्ता घालायचा आहे. आपल्याला सगळ्या शेवटी ना ह्याच्यात तीळ घालून घ्यायचे. तिळाने काय होते ना छान अशी चव ह्याला खांडवीला लागते. आपली फोडणी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खमंग असा सुगंध सुटलेला आहे. आता आपल्याला ना ह्याच्यावर फोडणी घालून घ्यायची. तर अशी बनते आपली झटपट आणि चविष्ट सुरळीची वडी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.